पावसाळ्यात घराजवळचं एक झाड सापांना आश्रय देऊ शकतं? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती तुमच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची आहे. पावसाळा सुरू झाला की सापदंशाचा धोका वाढण्याची शक्यता असते, कारण मुसळधार पावसामुळे अनेक सापांच्या बिळांमध्ये पाणी शिरते आणि ते कोरडी, सुरक्षित जागा शोधण्यासाठी बाहेर पडतात. अशावेळी घराभोवतीची दाट झाडं किंवा अडगळ त्यांना लपण्यासाठी योग्य ठिकाण वाटू शकते. अनेक ठिकाणी असा समज आहे की काही झाडांच्या वासामुळे साप आकर्षित होतात, मात्र याला ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. प्रत्यक्षात साप अशा ठिकाणी जातात जिथे दाट सावली, ओलसर वातावरण आणि लपण्यासाठी पुरेशी जागा असते. यामध्ये बांबूच्या दाट बेटांचाही समावेश होऊ शकतो. बांबूच्या झाडाभोवती पडलेली पानं, दाट फांद्या आणि तुलनेने शांत परिसर यामुळे काही वेळा सापांना आश्रय मिळू शकतो. त्यामुळे बांबू किंवा इतर दाट झाडं घराला अगदी लागून लावण्याऐवजी थोड्या अंतरावर लावणे अधिक सुरक्षित ठरू शकते. तसंच घराभोवतीचा कचरा, लाकडाचे ढीग आणि दाट गवत नियमित साफ ठेवा. रात्री बाहेर जाताना टॉर्चचा वापर करा आणि पायात चप्पल किंवा बूट घाला. जर तुम्हाला साप दिसला तर घाबरू नका आणि त्याला मारण्याचा प्रयत्नही करू नका. सुरक्षित अंतर ठेवा आणि तात्काळ स्थानिक सर्पमित्र किंवा वनविभागाला माहिती द्या. योग्य खबरदारी घेतल्यास पावसाळ्यात तुम्ही आणि तुमचं कुटुंब सुरक्षित राहू शकता. तुमच्या परिसरात पावसाळ्यात साप दिसतात का? किंवा साप दिसल्यावर तुम्ही काय काळजी घेता? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा.